विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधित विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे तुका मने चित्त करारे निर्मळ हे ओले गोपाळ राहे तेथे विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां प्राणान्नमो भगवते पुरुषाय पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा देवा आहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभेरू नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काया वाचा मनी झाला विष्णुदास काया वाचा मनी झाला विष्णुदास काम क्रोध त्यासी बाधितीना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देव निवासी सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा गोड उत्कृष्ट असा अभंग सेवे करता निवडलेला आहे विठाला काळी वाजवा भजन करा विठाला निवडलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपल्या समोर ठेवतो अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये जेवढे जन्माला आले त्यांना भगवान परमात्म्याची साधना करत असताना काय परिणाम जाणवतो त्या परिणामाचा विचार करणारा हा अभंग आहे विठ्ठल परिणामाचा विचार करणारा हा अभंग आहे आणि मला असं वाटतं की आज या जगामध्ये असं दुसरं कोणी नाही की जो परिणामाचा विचार न करता जीवन जगतो प्रत्येक जण परिणामाचा विचार करूनच जीवन जगत असतो प्रतिपाद्य विषय आपणा समोर ठेवलेला आहे कसा विचार आहे सरळ सरळ जर भावार्थ सांगायचा ठरला तर जी गोष्ट करायला सांगितली जगद्गुरु तुकोबाराने त्याचा परिणाम सांगतात काय करायला सांगितलं काया वाचा मने झाला विष्णुदास परमात्म्याचं दास्यत्व केलं रे बाबा परिणामी कामक्रोध त्यासी बाधितना कामक्रोधाची बाधा त्याला होणार नाही हा परिणाम आहे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास परमात्म्यावरती ठेवला मग विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता परिणामी सकळ भोगिता होय त्याचे हा परिणाम आहे आणि शेवटच्या चरणामध्ये फार गोड परिणाम तुकोबाराय सांगतात तुका म्हणे चित्त करारे निर्मळ परिणामी येऊन गोपाळ राहे तेथे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे आणि आता या अभंगाच्या अनुषंगानं तुकोबारायांच्या सकल संतांच्या प्रमाणाच्या अनुषंगानं या अभंगाचा आपल्याला विस्तार करायचा आहे थोडंफार चिंतन मांडायचे ज्ञानोबाराय तुकोबाराय गुरुरे स्वामीजी जशी बुद्धी देतील तसं या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी थोडासा परिहार देणं तो म्हणजे असा आहे अत्यंत अगत्याचा आहे तो म्हणजे असा आपल्या या पवित्र ग्राम नागापूर बरोबर आहे ना
नागापूर या ग्रामामध्ये ग्रामदैवत भगवान हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये हनुमंतरायाचे ज्यांची हनुमंतरायाची ज्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे निष्ठा आहे अशा भगवान मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभू यांच्या कथेनं या ठिकाणी या सप्ताहामध्ये आनंदी आनंद आहे। रामकथा आहे, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे, त्याच्यानंतर गाथा भजन आहे, तुकोबरांच्या पंचमवेदाचं भजन आहे, हरिकथा आहे आणि तदनंतर हरिपाठ, हरिभोजन, हरिकीर्तन आणि मग नंतर हरिजागर आणि पुन्हा पहाटे सकाळी 4 ते 6 काकड्यापासून पुन्हा एकदा आपल्या दिवसाची या सप्ताहाचा प्रारंभ होतो। असा सुंदर भरगच्च असा कार्यक्रम या आपल्या पवित्र ग्रामामध्ये नागापूरमध्ये चालू आहे आणि उपस्थित सर्व गावातील महिला मंडळी, पुरुष वर्ग, बालवर्ग, तरुण मंडळी, आदरणीय महाराज मंडळी आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, मंडप आहे, कॅमेरावाले दादा पण आहेत। कोणतं यूट्यूब चॅनल आहे? स्वरगुंजन। वा वा वा, आमचं चॅनल आहे मग असं आहे, स्वरगुंजन चॅनलवाले आहेत आमचे, त्यांचे दादा आहेत आमचे, निळकंठ दादांचं हे चॅनल आहे। आणि या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला थोडक्यामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करायचा आणि थोडक्यामध्ये म्हणजे संकल्पित वेळेत, आणि संकल्पित वेळ म्हणजे बरोबर 12 वाजेपर्यंत। विठ्ठल अभंग श्रीमंत श्री तुकोबरायांचा परिहार या ठिकाणी आपण पाहितलेला आहे। या गावकऱ्यांचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे। किती वर्ष झाले हा सप्ताह सुरू? अरे वा वा वा, 12 वर्ष म्हणजे तपपूर्ती सोहळा आहे आपला। एक तप आपलं पुरं होतं, टाळी वाजवा सगळ्या ग्रामकऱ्यांसाठी। एक तप 12 वर्ष पूर्ण होतात, एक तप पूर्ण होत आहे आणि तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं हा या ठिकाणी सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने, संपूर्ण तरुण मंडळीच्या सहकार्यानं आणि संपूर्ण माता भगिनींच्या सहकार्यानं चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह। त्यामध्ये बरीचशी बाहेरून आलेली भजनी मंडळी, परिसरातील भजनी मंडळी, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, महाराज मंडळी या ठिकाणी सगळे उपस्थित। ज्यांनी सुंदर चाल गायली सुरुवातीला ते आमचे संतोष महाराज आणि माऊली महाराज, दोघांनी अतिशय सुंदर गोड चाल गायली। चाल गायला 2 जण, चाल वाजवायला 2 जण, 2 या ठिकाणी मृदंगाचार्य आहेत। खरं सांगू तुम्हाला, आम्हाला कधी कधी एकही मिळत नाही नशिबाला धड, इथं 2 आहे, लक्षात ठेवा। म्हणून ह्या दोन्ही मृदंगाचार्यांचं, महाराजांचं काय नाव आहे? सूरज महाराज आणि दिलीप महाराज, दोघांचे खूप खूप धन्यवाद। आणि खऱ्या अर्थानं पखवाज सुंदर वाजवत आहेत आणि एक अतिशय छान सेवा चालू आहे। या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यापेक्षा महत्त्वाचे या दोघांचे धन्यवाद। हो ना, हे सामान्य नाही, तुम्ही घोडी ठेवून पखवाज ते टकुऱ्यावर घेऊन येत ना, कमाल आहे हे दोघांची। आणि गपचीप बसलेत, नशीब आहे। हो ना, नाही तर पोरण गपचीप बसायची अजिबात नाही, पण चांगले पोर आहेत। तू का गणेश आणि तू विना पोरं तो हुशार दिसायला पाहिजे। गणेश आणि विनायक दोघांना खूप खूप धन्यवाद। उपस्थित समोर बसलेले सगळ्यांना धन्यवाद। खऱ्या अर्थानं एकदा सगळ्यांची माफी मागतो, मला यायला थोडा उशीर झाला, याचं कारणही मी नंतर तुम्हाला सांगेन। परंतु चला, आपल्याला अतिशय प्रसन्न चित्तानं तुमचे सगळे चेहरे पाहितलेत आणि आता प्रसन्न चित्तानं आपल्याला ही चिंतन सेवा करायची। चिंतन सेवा करत असताना तुमच्या सगळ्यांकडे एकच काम आहे, हो, बसल्या बसल्या सगळ्यांनी आरामशीर झोप घ्यायची, आपलं हे भजन करायचं, टाळी वाजून हाताला टाळी वाजून भजन करायचं, हे तुमच्याकडे काम। आणि तुम्हाला पटेल असं सांगायचं माझ्याकडे काम। विठ्ठल महाराज, या अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपणा समोर ठेवलेला। महाराज, परिणामाचा विचार फार महत्वाचा आहे, पण तत्पूर्वी मला थोडासा विचार तुमच्या समोर मांडून जायचा आहे। महाराज, परिणामाचा जरी विचार असेल, परंतु
महत्वाचा विषय असा आहे, सांगणारे कोण आहेत याच्यावर ठरतं ऐकायचं की न ऐकायचं. कशावर ठरतं? सांगणारा कोण आहे. आज सांगणारे कोण आहेत? संत आहेत. आणि सांगत असताना अत्यंत महत्वाचं आपल्याला या ठिकाणी बोललेले आहेत. काय बोललेले आहेत? हो, तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का. जीवनामध्ये आजपर्यंत एकच संत असे की ज्यांचं ऐकावं असे फक्त संत आहेत. नाही तर आज जगात कोण काय बोलेल याचं सांगता येत नाही. म्हणून ऐकण्यासारखे संत आहेत, त्यांचंच ऐकलं पाहिजे. का? दुसरं कारण ते सांगण्याकरताच आलेत म्हणून त्याचं ऐकलं पाहिजे. ते आले कशा करता? सांगण्याकरताच. तिसरं कारण सांगतो. तिसरं कारण असं आहे, संत मंडळी या जगामध्ये आल्याच्या नंतर त्यांना हे समाज, हा जडमूड समाज बुडत असताना देखवला नाही, पाहावला नाही. आणि म्हणून त्यांचं येणं आपल्या तुमच्या माझ्या उद्धाराकरता ते येतात म्हणून त्यांचं ऐकायचं. जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकारे. परोपकारासाठी जे देह कष्टवतात, झिजवतात. हो, आपण बोलत असताना नेहमी ऐकतो महाराज, या जगातल्या प्रत्येकाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून आपल्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे, सर्वस्व देणारे जगद्गुरु तुकोबा आहेत या करताच येतात. हे जड मूड त्या ठिकाणी बुडत असताना त्यांना पाहावत नाही. येण्याचं कारण, बोलण्याचं कारण दुसरं असं आहे, जगामध्ये काय बोलावं, कसं बोलावं हे त्यांनाच माहिती आहे म्हणून ते या ठिकाणी बोलून दाखवता आहेत. काय बोललं पाहिजे आपल्याला कळतं का? हा, आपल्याला काहीच कळत नाही. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आलात इतक्या लांबून, तुमचा आमचा परिचय नाही, काय नाही, तुम्ही आम्हाला कळत नाही असं कसं म्हणता? हा, मी तुम्हाला साध्या गोष्टीनं पटवून देतो, तुमच्या लक्षात येईल. आपल्याला काहीच कळत नाही जीवनात. खरं सांगतो. कसं? मला सांगा, तुम्ही सगळे गावातलेच आहेत ना? इथं बसलेले समोर गावातलेच आहेत ना तुम्ही सगळे? हा, गावातलीच मंडळी. दादा तुमचं घर गावात आहे, आपल्याला कळत नाही या करता बोलतो. आपलं ज्ञानच किती आहे, किती ज्ञान आहे आपलं. तुमचं या गावात घर आहे? घर आहे ना तुमचं गावात? ते काहीच नाही. तुम्ही सांगा तुमचं घर आहे गावात? हे पण नाही म्हणाले. नाही नाही, मला थोडं सांगायचं फक्त, तुम्हाला बोलायचंय 2 मिनिटासाठी. लक्षात ठेवा, आपलं घर म्हणजे निवारा. निवारा निवारा घर तर आहे ना. आपलं ज्ञान किती आहे लक्षात घ्या फक्त बरं का. माणसाला आपलं ज्ञान फार थोडं या करता मला तुम्हाला बोलायचं. किती ज्ञान आहे आपलं? थोडं ज्ञान आहे. आपल्या घरात ज्या वस्तू ते आपल्या स्मरणात नाही. आपलं ज्ञानच किती हे मला तुम्हाला सांगायचं. कोणाचे घर हा दे कोणाचा आत्माराम त्याचा तो जिला रे. आत्माराम त्याचा
आत्माराम जागा होती जागे आत्माराम जागा होती जागे आत्माराम जागा धन्यवाद. हा कोणाचा हा देह कोणाचे आत्माराम त्याचे तोची जाणे. लक्षात ठेवा. कशातलं प्रमाण आहे म्हणजे तुकोबरायांचं का कोणाचं असं विचारतो नामदेवरायांचं कोणाचं प्रमाण तुकोबरायांचं प्रमाण बघा. आता लक्ष देऊ नाही का थोडं आपलं विषयांतर होतंय पण होऊ द्या. आता काय कोणाचं घर आहे आणि कोणाचा हा देह आहे माहिती नाही. कोणाचा देह आहे आता तुम्हाला सांगतो ऐका. हा देह आता तुकोबराच्या प्रमाणाने तुम्हाला सांगतो हा देह कोणाचा आणि हा आपल्याला आला कुठे. देह हा तुकोबराने स्पष्ट सांगितलं हा देह पाचाचा उसना आणलेला आहे. हा देह पाचाचा आणिला से उसना शेखी ज्याचे त्याला देणे लागे. ज्याचे त्याला हे परत करावं लागतं. तुमच्याकडे उष्ण आणतात का एकमेकाचं काही आणतात नेतात का उष्ण मग परतही देत असताना परतही देत वा वा द्यावाच लागन ना. वा वा खरे हो. पण उष्ण द्यायचं आमच्याकडे थोडी वेगळी पद्धत आहे सांगू तुम्हाला. हो इकडे आता बहुसंख्येनं माता भगिनी आमच्याकडे बऱ्याचशा महिला मंडळी हुशार आहेत. त्या उष्ण नेत्यात आणि नेत असताना समजा एखादी बाई स्वयंपाक करायला लागली की दुसरी पीठ न्यायला येते. पीठ आणि मग आता आमच्या इकडं तुमच्या इकडे कसं आहे मला माहिती नाही. मी पहिल्यांदाच आलो इतक्या लांब बरं का. हा आमच्या इकडं महिला मंडळी जर स्वयंपाक करायला कोणी पीठ न्यायला आलं ते म्हणते आत्याबाई ते घेऊन जा डब्यात पीठ. मग आता नेणारी जी हुशार आहे ती पीठ नेताना कशी नेती माहिती का. पीठ घेती डब्यातलं ते जे न्यायला आणलं का ते दाबू दाबू हा यायला माहिती आहे असं दाबू दाबू भरती ते डबा काय जे आणलंय त्याने ते. आणि मग घेऊन गेल्यावर सहज पुन्हा त्याची आत्याबाईची भेट हो का कुणीकडं काय नाही आत्याबाई तुमच्याकडे चिवू लागले कशाला म्हणले तुमचं पीठ आणून द्यायला. कशाला ते उष्ण नेलेलं पीठ परत द्यावं लागल ना. आणि मग परत द्यायचं ते म्हणले बरोबर माय या घेऊन. आणि मग ज्यावेळेला आणलं त्यावेळेला कसं आणलं होतं दाबून आता द्यायचंय परत मग वरून असं त्या डब्यात अशी मुठ घ्यायची ना अशी सोडायची दमान असं का याला म्हणतात हुशार माणसं. आमच्या इकडं असं आहे तुमच्या इकडं कसं आहे मला आणखी माहिती नाही. सगळीकडे जमलं मग जमलं आपलं मग काय आता काय सांगायचं. महाराज माणसं नेताना जसं नेतात तसं वापस आणून देताना देत नाहीत हा विषय आहे. लक्षात ठेवा. हा देह पाचाचा उसना आणलेला आहे.
टाळी वाजवा. वा बाबा कुठले आहेत तुम्ही? वा 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 खरं बरं. हा वा याला म्हणतात प्रमाण. हा काय प्रमाण आहे? योग्य प्रमाण आहे, नाथबाबाचं प्रमाण आहे. बरोबर आहे का नाही? हा नाथबाबा म्हणतात नरदेह पाचाचा आणीला से उसना. कसा आणलाय? उसना आणलेला आहे. आणि आता ऐका हे उसना आणलेलं परत द्यावं लागत असतं का? हो याला जितकं मिळालंय आयुष्य तितकं हे चाललेलं आहे असं वर्णन केलेलं आहे. आयुष्य जाते पळपळ तुझला कैसे कळीना. 2 दिवसाची तनु ही साची आला सिरे पावना. 2 दिवसाची तनु ही साची आला सिरे पावना. 2 दिवसाचं आहे, 2 दिवसाचं. हे प्रत्येकाला परत द्यावं लागणार आहे. आणि इथं माणसं आता खरंच हो म्हणाले, पण देताना देतील का? नाही नाही. वा वा कसं द्यावं वाटतंय, देऊच वाटत नाही. धरू धरू बसतेत माणसं. आणि जर समजा एखाद्याच्या लक्षात आलं की आता यायचा जायचा टाइम जवळ आलाय, रडतात माणसं, जाऊ देऊ वाटत नाही का? तुमच्या इथं काय कसं आहे, रडतात का हसतात? रडतातच का तुमच्या इकडे? वा 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 नाही जाऊ दे वाटत. याचं कारण मी तुम्हाला पुराव्यानिशी बोलतो. महाराज कोणाला जगामध्ये मृत्यू आवडत असं कोणी आहे का ज्याला मरावं वाटतं? तुमच्याकडे आहे का कोणी असं? नाही 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 कोणालाच मरावं वाटत नाही. तुम्ही म्हणता तो कसं आहे, मला बी नाही मरावं वाटत. हो ना, आमच्या गावात एखादा माणूस मेला महाराज तुम्ही 15 दिवस गावात जात नाही. आपल्याला मरायचं भे वाटतं. हो हो मरावं वाटत नाही कोणाला. अहो मरावं वाटत नाही सोडा, हे शब्द सहन होत नाही. कोणता? अगा मरहा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. शब्द सहन होत नाही, रडतात मेल्यावर. ज्ञानोबा तर पुढे जाऊन बोले अगा मृत्यू होणी तीख असे काही. मृत्यूपेक्षा जगात तिखट दुसरं काही नाही. का? हो सगळ्यांना येणार निश्चित आहे, पण आवडत कोणालाच नाही हेही निश्चित. सांगू तुम्हाला, आमचे गुरुरे बाबा एक कोटी सांगत असतात. या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर मरण येणं या मृत्यू लोकाची प्रकृती आहे. काय प्रकृती आहे? आणि येणारं मरण नको म्हणणं ही विकृती आहे. आणि या मरणावर विजय मिळवणं तुमची आमची संस्कृती आहे, लक्षात ठेवा. आणि आपण संस्कृती प्रिय आहोत म्हणून आता झालंय आपलं थोडं विषयांतर, पण आता एवढा मुद्दा कडीला लावतो मग बाकीचं. आता पहिलं काय? प्रकृती आहे. मरण हे काय? प्रकृती आहे. प्रकृती जरी असेल तरी कोणाला आवडत नाही. विकृती मात्र निश्चित सगळ्यांच्या दृष्टिकोनातून घडते, ती आवडते. नाही वाटत कोणालाच मरावंसं. आणि संस्कृती मात्र सगळ्यांना महत्वाची आहे, त्याच्यावर विजय मिळवता आला पाहिजे. आणि विजय मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल परमात्म्याचं चिंतन म्हणजे नेमकं कसं? तर परमात्म्याचं आपण दास्यत्व केलं पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे. याचं कारण आहे हाच एक मनुष्य नरदेह, याच्यामध्येच आपल्याला त्याला शरण जाता येतं, त्याचं दास्यत्व स्वीकारता येतं. म्हणून त्याचं दास झालं पाहिजे. आता खरं सांगू तुम्हाला, सगळे साधू संत देवाचे दास आणि तुम्ही मी संसाराचे दास. बरोबर आहे की नाही? संसाराचं दास्यत्व मिळालं केलं परिणामी दुःख आहे, आणि भगवंताचं दास्यत्व केलं परिणामी सुख आहे, आनंद आहे. लक्षात ठेवा. कशा पद्धतीनं? आता सगळे जेवढे संत महात्मे आहेत त्यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर त्यांचं एकच म्हणणं आहे. काय? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. काय आनंद आहे? आनंदाचे डोही आनंद डोही आनंद आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदी आनंद आहे, आनंदाचा डोह आहे, त्याच्यावरच्या लाटा म्हणजे तरंग त्याही आनंदाच्या आहेत. तुकोबारा म्हणतात लाडू आम्ही आनंदाचे खातो. आता मला सांगा, सगळ्या संतांना आनंद आहे ना, आपल्याला का दुःख आहे?
याचं एकच कारण आहे, फक्त आपण प्रपंचाचं दास्यत्व केलं म्हणून आपल्याला दुःख आहे आणि त्याने भगवंताचं दास्यत्व केलं म्हणून ते सुखी आहेत. विठ्ठल आणि मग आपल्या प्रपंचातले माणसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इतके कष्ट असतात, इतके कष्ट असतात, इतके कष्ट करूनही कोणी चांगलं म्हणत नाही. हा, आणि मग त्याला असं वाटतं हो हे सगळं सोडून कुठंतरी निघून जावं वाटतं की नाही. बसलेल्या मंडळीला बऱ्याच जणांना वाटतं का नाही राहावं वाटत, इतके कष्ट करूनही कोणी चांगलं म्हणत नाही, मग हे सगळं सोडून निघून जावं वाटतं. बरं जाऊ दे, ह्यांचं काय नाही, ह्यांचं काय वेगळं आहे का. महिला मंडळीला तसं वाटत नाही, असं कशावरून. त्याही म्हणत असतात महाराज काय सांगा तुम्हाला, मी हे म्हणून राहिले नाही तर ह्या मुर्द्याला कव्हाच सोडून गेले असते. का आनंद देण्याचा संबंधच नाही, प्रपंच सुख देतच नाही. याचं कारण आहे, महत्वाचं कारण आहे, तिथं सुख नाहीच तर मिळेल कुठून. प्रपंचात काय सगळं दुःख दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणे, सुखाचा विचार नाही कोणे. बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार वाजवा वाजवा टाळी वाजवा. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. सुख तर कुठून मिळणार आहे, विचारही नाही साधा सुखाचा. आणि म्हणून या प्रपंचात दुःख आहे तर तेच मिळणार आणि म्हणून दुःख मिळतं. ऐका, या करता प्रपंचाचं दास्यत्व न करता भगवंताचं दास्यत्व केलं पाहिजे. आता एकच प्रमाण सांगतो पुढे जातो. प्रमाण असं आहे, महाराज जगद्गुरु तुकोबाराय फार गोड वर्णन करतात. प्रपंचाचं दास्यत्व ज्यानं केलं त्याला परिणामी दुःखाचे डोंगर भोगावे लागतात. कार्यदास होसी संसाराचा खर, 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 कार्यदास होसी संसाराचा खर. कार्यदास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगवया, कार्यदास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगवया, कार्यदास होसी संसाराचा खर, कार्यदास होसी संसाराचा खर. कार्यदास होसी संसाराचा खर, कार्यदास होसी संसाराचा प्रमाण लक्षात आलं. कार्यदास होसी संसाराचा खर. आता दोन गोष्टी या प्रमाणातल्या लक्षात ठेवा. एक प्रमाणातलं पहिली गोष्ट आहे कार्यदास होसी आणि दुसरा शब्द आहे खर. आता मला बसलेली मंडळी खरं खरं सांगा, खर म्हणजे काय. तुम्ही माझ्याकडे बघून म्हणले का काय. शब्दाचा अर्थ सांगितलं बघा. याला माझ्याकडे बघून म्हणलं किती हसायलेत सगळेजण आहे की नाही. हा ऐका, शब्दाचा अर्थ काय. खर म्हणजे गाढव,
आता दोन्ही शब्द लक्ष देऊन ऐका. माझ्यासमोर भरपूर तरुण मंडळी बसलीत म्हणून मी तरुणांसाठी सांगतो. हे बाबा ऐका, संसाराचं दास्यत्व म्हणजे काय? नेमकं लग्न करणं, बायका पोरं होणं, हे काय? प्रपंचाचं दास्यत्व, यालाही संसार म्हटलेला आहे. पण आता खरं सांगू, हो, ह्या सगळ्या तरुण मंडळीला आता हे सगळं डामकं बिना लग्नाचं दिसायला बघा. आहे का नाही बिना लग्नाचं? तिकडं दिसायलेत पलीकडे एक दोघं जण, हे इथं दिसायलेत मध्ये ते काय काळ्या कोटावाले ते दोघं जण ते आहेत तिथं बी बघा. म्हणजे हे सगळे कसे आहेत? हां, तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला कसं काय ओळखू आलं बिना लग्नाचे? ते मला ओळखू येतो. नुसतं चेहरा पाहितल्या बरोबरच सांगतो कोणाचं लग्न झालंय आणि कोणाचं राहिलंय. ते खाली मान घाले तुमचं राहिलंय का नाही? हा, बरं, नाही 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 नाही, बरं असू द्या ना, तसं काय नाही. मी कीर्तन करा चुकलं तर चुकलं, त्याच्यात काय लगेच हे का मला 200-300 रुपये थोडे देणार होते, चुकलं म्हणून आता देणार नाहीत, काय नाही. बरं, आनंद आहे, चांगलं झालं तुम्ही सांगितलं तुम्हाला मुलगा आहे. त्याचा वाढदिवस कधी सांगा, त्याला शुभेच्छा देईन मी. हा, ऐका, तात्पर्य एवढंच आहे की जीवनामध्ये ज्यांना ज्यांना हो प्रपंचाचं दास्यत्व केलं नाही त्यांना वाटतं करावं, आणि ज्याने ज्याने भगवंताचं केलं त्यांना वाटतं प्रपंचाचं करू नये. एक वाक्य सांगू तुम्हाला, ऐका. वाक्य असं आहे, जे जे भगवंताचे दास झाले ते संसारावर उदास झाले. वाक्य लक्ष देऊन ऐका बरं का. जे जे भगवंताचे दास झाले ते संसारावर उदास झाले, आणि जे जे संसाराचे दास झाले ते देवावर उदास झाले. आलं लक्षात? म्हणून प्रपंचाचं दास्यत्व हे हीनतेला दीनतेला नेणार आहे. म्हणून प्रपंचाचं दास्यत्व नको, परमात्म्याचं दास्यत्व करायचंय. महाराज लय झालं सांगणं, नेमकं उदाहरण असं आहे, हो, ज्यांनी ज्यांनी परमात्म्याचं दास्यत्व केलं त्यांना परिणामी आनंदी आनंद मिळाला, भगवंताचे चरण पाहायला मिळाले. कोण? ग्रामदैवत भगवान हनुमंतराय. किती दास्यत्व केलं भगवंताचं, हो, रामचंद्र प्रभूचं अतिशय निकट दास्यत्व केलं. परिणामी म्हणून देखील धन्यवाद. टाळी वाजवा एकदा सगळे. आणखी मागच्या ढेलेत काय रेंज गेली नाही. टाळी वाजवायची सगळ्यांना. तर लक्ष देऊ नये का? प्रमाण झालं की बसलेल्या मंडळीकडे कामच आहे काय? टाळी वाजवणे प्रमाण झाल्यावर. आता ऐका बरोबर, मी तुम्हाला सांगत होतो जीवनामध्ये परमात्म्याचं दास्यत्व केलं पाहिजे. का? परिणाम लक्षात घ्या. परिणाम काय? परिणाम आहे म्हणून देखील रामचरण, भगवंताचे चरण पाहायला मिळाले. का? हनुमंतरायानं नैष्टिक ब्रह्मचर्यत्व धारण केलं आणि भगवंताची सेवा केली. परिणामी म्हणून देखील रामचरण. आता ऐका, खरं सांगू तुम्हाला, चांगलं किती सांगा माणसाला ऐकावं वाटत. त्याला आवडतं काय? त्याचे मनासारखं जे असेल ते आवडतं. मनासारखं म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, ऐका. साधू संतांनी सांगितलं बाबा रे जीवनामध्ये परमात्म्याचं दास्यत्व करा, संसाराचं करू नका. हे सांगणारे कोण आहेत? संत आहेत. आणि जगात जर सांगणारे संत आहेत तर अनेकही बरेच जण सांगणारे आहेतच ना. कोण नाही सांगत मला सांगा बरं? सगळे सांगणारे, सगळे बोलणारे आहेत. तरीही साधू संतांचंच ऐकलं पाहिजे. का? याचं कारण ते आपल्या हिताकरता बोलतात म्हणून त्यांचं ऐकलं पाहिजे. महाराजांचं फार सुंदर प्रमाण आहे. एक प्रमाण सांगतो मग दृष्टांत सांगतो. प्रमाण असं आहे, कशा करता बोलले महाराज? हितावरी यावे कोणी बोलेलो या भावे, कोणी बोलेलो या भावे, कोणी बोलेलो या भावे.
बोलिलो या भावे तुम्ही बोलिलो या भावे तुम्ही बोलिलो या भावे हिता बरी यावे बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे हिता बरी यावे तुम्ही बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे कोणी बोलिलो या भावे टाळ्या वाजवा. हो वा 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 बरं झालं गाणं ठेवलं तुम्ही. हे ताबरी यावे कोणी बोलिलो या भावे नो हे विनोद उत्तर केले रंजावयाचार नो हे विनोद उत्तर केले रंजावयाचार. पुरो इकडं माझ्याकडे बघा आता तुम्हाला हसा वाटायला ना सांगतो ऐका. विनोद उत्तर नोहे केले रंजावयाचार नोहे. महाराज म्हणतात आम्ही खोटं बोललो नाही आणि जगामध्ये फसवणुकीसाठी बोललो नाही. चार म्हणजे काय? फसवणूक या अर्थानं शब्द वापरलेला आहे चार. आता खरं सांगू तुम्हाला गाथ्यामध्ये अनेक वेळेला चार शब्द आला तो लिहिला सारखाच आहे. चला कानाचा आणि पुढं र फक्त याचा प्रकरण पाहून अर्थ करावा लागतो. फसवणूक या अर्थानं वापरला असेल त्याला चार म्हणायचं आणि ज्या वेळेला संख्या या अर्थानं वापरला असेल त्याला चार म्हणायचं. फसवणूक या अर्थानं कसं सांगतो तुम्हाला ऐका. मला सांगा एका गाव तुमच्या गावात डॉक्टर आहे का? दवाखाना आहे? हा आहे का? वा वा वा. कोरोनाचा काळ होता आणि डॉक्टरचा दवाखाना चालत नव्हता. डॉक्टरनं त्या आपल्या दवाखान्याच्या पुढे एक बोर्ड लिहिला आणि त्या बोर्डवर असं लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? त्या बोर्डवर असं लिहिलं होतं पेशंटनं आमच्याकडे यावं आणि पेशंट आला पेशंटचा जर इलाज झाला तर पेशंटनं 300 रुपये द्यायचे. किती? 300. इलाज झाला तर 300 द्यायचे आणि जर इलाज झाला नाही तर डॉक्टर त्या पेशंटला 1000 रुपये देणार. माणसं हुशार आहेत बरं काय ऐकायला. हा किती देणार? 1000. आणायचं का आपल्याकडे डॉक्टर? नको नको कशाला एक आहेत ना पहिले. आता ऐका नुसतं. एक जण म्हटला बरं डॉक्टरला फसवायचं म्हणजे फसवायचं आणि डॉक्टरचे 1000 काढायचे म्हणजे काढायचे. हा शाबाश पोरही हुशार आहे. हा शेतातच ठरून आला येताना म्हटला काही डॉक्टरला जाऊन सांगायचं मला हे झालंय आजार झालाय आणि काही औषध दिलं तर राहिलंच नाही म्हणायचं इलाज झालाच नाही म्हणायचं. डॉक्टरचे 1000 रुपये काढायचे म्हणजे काढायचे. फसवणूक चार म्हणजे फसवणूक या अर्थानं बोलणारी मंडळी. गेला डॉक्टरकडे. डॉक्टर मध्ये होते. हा आहेत का डॉक्टर साहेब? म्हटले हो आहेत या. हा मध्ये आले. काय होतंय तुम्हाला? म्हणजे डॉक्टर साहेब कशी जिभीला चवच नाही. काय नाही जिभीला चव नाही ना. म्हणले बरं 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 बरं. डॉक्टर म्हणले आहे आपल्याकडे याच्यासाठी इलाज. झोपा. झोपले. डॉक्टरने हाक मारले सिस्टर. म्हणले जी डॉक्टर. ते 3 नंबरच्या ड्रॉवर मधून एक कुपी काढा आणि यांच्या जिभेवर 2 थेंब औषध टाक. ते औषध नव्हतं ते होतं पेट्रोल. ते सिस्टरनं ती कुपी आणली याच्यात जिभेवर 2 थेंब टाकल्याबरोबर हा म्हणला का रे डॉक्टर साहेब? हा हे का औषध आहे का? हे तर पेट्रोल आहे. हा चव आली म्हणले 300 रुपये काढा. लक्षात आले ना तुमच्या? हा राव म्हणला डॉक्टरचे 1000 काढण्याच्या नादात आपले 300 गेले. घरी जाताना विचार करू लागला. हा म्हणला 300 गेले पण डॉक्टरला एकदा फसवायचं म्हणजे 300 का? वा ते डॉक्टरचे 1000 रुपये काढायचे पुन्हा 7-8 दिवसानं पुन्हा परत गेला. आहेत का डॉक्टर साहेब? म्हणले हो या. आता काय होतंय? डॉक्टरने विचारलं. ते म्हणले डॉक्टर साहेब कसं लक्षातच राहीन. काय होय ना लक्षात राहीन ना. बरं 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 असं लक्षात राहीन. हो आणि मी खरं सांगू तुम्हाला मी नेहमी सांगत असतो काय काय माणसाच्या अजिबातच लक्षात राहत नाही. हो मी तुम्हाला खरं सांगू अहो लक्षात मेला पण काय कायच्या लक्षात आणखी राहीन झालंय. हा ऐका. आणि मग त्यानं सांगितलं लक्षात राहीन. बरं बरं बरं. डॉक्टर म्हणले आहे याच्याकरता आपल्याकडे इलाज आहे. झोपा. झोपले. सांगितलं सिस्टर. म्हणजे जी डॉक्टर 3 नंबरच्या ड्रॉवर मधून कुपी काढा आणि यांच्या जिभेवर 2 थेंब औषध टाका. ते औषध नव्हतं ते काय होतं? पेट्रोल. विनायक. ते सिस्टरनं आणलं 2 थेंब याच्या जिभेवर टाकल्याबरोबर हा म्हणला का रे डॉक्टर साहेब हे तर कालचंच औषध आहे. हा चला लक्षात आलं म्हणले 300 रुपये काढा. राव म्हणला हे डॉक्टरचे 1000 काढण्याच्या नादात आपले 600 गेले. डॉक्टर जरा जास्तच हुशार दिसायला. आणि मग तिसऱ्यांदा पुन्हा जायचं ठरवलं. म्हणलं आता एकदा जाऊन डॉक्टरला फसवायचं म्हणजे फसवायचं
आणि पुन्हा गेला तिसऱ्या वेळेला गेल्याच्या नंतर त्याला फसवायचं सोडतं. डॉक्टरच झालं सावध. डॉक्टर म्हणला हे पेशंट तिसऱ्यांदा प्रयोग उगवायला आले, आपल्याला सावध राहावं लागेल. आणि मग ते आल्याच्या नंतर सांगितलं, डॉक्टर विचारलं काय होतंय. त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब कसं डोळ्यानं दिसत नाही. म्हणजे बरं डोळ्यानं दिसन होय, बरं डॉक्टरला याच्या डोळ्यात पेट्रोल टाकावं तिसरंच काहीतरी व्हायचं. त्याच्यापेक्षा डॉक्टर म्हणला याच्यासाठी आपल्याकडे इलाज नाही. हा काढा म्हणला 1000 रुपये काढा. हा काढा 1000 रुपये. डॉक्टर म्हणला देतो. हा डॉक्टरनं पॉकेट काढून त्यातले 100च याच्या हातात दिले. हातात दिल्याच्या नंतर यानं नोट पाहितली. ते म्हणलं काय रे डॉक्टर साहेब हे का 1000 आहेत का, हे तर 100च आहे. म्हणजे दिसायला लागलं काढा 300 रुपये. याला काय म्हणतात चार विठाल. केली रंजावया चार, याला चार म्हणतात. हे फसवणुकीसाठी बोलणे. आणि आता तुम्हाला खरं सांगू फसवणुकीसाठी किती तुम्हाला सांगा महाराज, इतके माणसं चॅप्टर एकमेकाला सगळ्याचं फसवायचं चाललंय. दुसरं काय चाललंय सांगा बरं. हा हो तुम्हाला खरं सांगू का, एक प्रमाणे बाबा तुकोबरायांचं जोडून या धन उत्तम व्यवहारी आणि उदास विचारी वेच करी. आता तुमच्याकडे सगळे व्यवसाय करणारे माणसे खरं सांगा बरं, इमानदारीनं सांगा, जर खरा धंदा केलाच तर त्याला किती उरण का. कारण ते दुकानदार देताना म्हणतो ओ मालक हो तुम्ही आपले नेहमीचे आहेत आणि आपले घरचे माणसं आहेत म्हणून तुम्हाला मुदलात द्याल. कशा मुदलात म्हणतो खरा, पण त्याच्या अर्थ असा समजून घ्यायचा की हे आपल्याला चुना लावायली. काय म्हणजे खरं बोलून कोणी व्यवहार करत नाही, कोणी मोठा होत नाही. म्हणून ऐका, जीवनामध्ये आपलं जीवन हे जगत असताना साधू संतांचे विचार फार महत्वाचे आहेत. केले रंजावया चार. महाराज म्हटले आमचं बोलणं त्याकरता नाहीये, आमचं बोलणं कोणीतरी हितावर येण्याकरता आहे, आमचं बोलणं जगाच्या कल्याणाचं आहे, आमचं बोलणं अनुभवाचं आहे. कशाचं आहे? अनुभवाचं आहे. आणि महाराज हे सगळं जरी बोलणं असलं तरी नेमकं बोलणं काय. महाराज म्हणतात बोलणं काय, अभंगाचं पहिलं चरण. काया वाचा मने झाला विष्णुदास, 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 काया वाचा काया वाचा मने झाला विष्णुदास, काया मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासे बाधते नाय, काम क्रोध त्यासे बाधते नाय, काम विश्वासी करे स्वामी वरीचा, विश्वासी तो करे स्वामी वरीचा, विश्वासी तो करे स्वामी वरीचा, काया वाचा मने, काया वाचा मने, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास, काम क्रोध त्यास, काम क्रोध त्यास बांधिती नाय, काया वाचा मने, काया वाचा मने, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास, काम क्रोध त्यास, काम क्रोध त्यास बांधिती विसरले तुम्ही. हा काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधिती ना. हा परिणाम लक्षात ठेवा. महाराज म्हटले
परिणाम फार महत्वाचा आहे. काय परिणाम आहे? काम क्रोध त्यासी बाधिती ना. तुम्ही ऐका बरं का, काम क्रोधाची बाधा होणार नाही म्हणजे काय? सामान्य का काम क्रोध? इथे चांगले पाठांतराची मंडळी माझ्या समोर उपस्थित आहेत. काम क्रोध सामान्य, या काम आणि क्रोधानं चांगल्या चांगल्याची जिरविली. कोणी? या काम क्रोधानं काय म्हणतात? हो महाराज प्रमाण आहे असं म्हटलं. या कामानं हो चांगल्या चांगल्याला जारीला आणलं. कामाची कोतवाल याने नागविला बहुतासी. कामाची कोतवाल याने नागविला बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जमदग्नी दुर्वास महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही साह्य झाला दासी. क्रोधाची फौजदार तोही साह्य झाला दासी. जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा. 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 कामाची कोतवाल याने नागविले बहुतासी. काय केलं? हरिहराची अब्रू घेतो होय नाही त्यासी. आणि क्रोधही तसाच आहे, त्याला साईदार हो साथ देतो. क्रोधाची फौजदार तोही साह्य झाला त्यासी. मग परिणामी महाराज काय होतं आपणा सर्वांना माहिती आहे. हा क्रोध आणि काम फार विचित्र आहे. या कामानं आणि क्रोधानं जीवनामध्ये अनेकांचं वाटोळं केलं. शास्त्रकार असं म्हणतात, कामेन कर्मनाश स्यात्, क्रोधेन ज्ञाननाशनं, लोभेन भक्तिनाश स्यात्, एतत्तस्मात् त्रयं त्यजेत्. कामाने कर्माचा नाश होतो, क्रोधाने ज्ञानाचा नाश होतो आणि लोभाने भक्तीचा नाश होतो. म्हणून हे जीवनात नसले पाहिजे. आता सांगू तुम्हाला कसं होतं. काम क्रोध फार विचित्र आहेत दादा, वाईट आहेत. आणि म्हणून या काम क्रोधाची बाधा होऊ नये असं वाटत असेल तर जीवनामध्ये काय केलं पाहिजे? काया वाचा मने झाला विष्णुदास. दास्यत्व करणं फार महत्वाचं आहे. पण आता खरं सांगू तुम्हाला 2 मिनिटं करता थोडस बोलतो ऐका. जीवनामध्ये कितीही काही झालं तरी आपला विश्वास नाही. कोणावर? साधू संतांच्या बोलण्यावर. असंच म्हणावं लागेल ना. विश्वास जर असता तर आपण देवाचं मंदिर सोडलं नसतं. खरंय की नाही? विश्वास असता तर सप्त्यापुरतच आपण मंदिरात आलो नसतो. कायमस्वरूपी मंदिरात राहिलो असतो. नाही तर घरच मंदिर केलं असतं. इतकं पवित्र आपण जगलो असतो. पण नाही विश्वास. सांगू तुम्हाला, या नारदाच्या गादीवर उभं राहून बोलतोय, खोटं बोलणार नाही. तुमच्यातलं उदाहरण सांगतो मी. महाराज माणसाचा विश्वास नाही एकमेकावर सध्याच्या काळातलं सांगतो. तुमचं काय नाव म्हणले होते? दादा तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे हुशार माणसं आहेत, लक्ष देऊन ऐका. विश्वास राहिला नाही एकमेकाचा जगावर. सध्या जगात एकमेकावर विश्वास नाही. साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही कुठं बँकेमध्ये इकडं तिकडं जर गेलात आणि एखाद्या पेपरवर सही करायची गरज पडली तर त्याला काय लागतो रे? पेन. हा साधी सोपी गोष्ट आहे, पेन लागतो. आणि समजा तुम्ही जर एखाद्याला पेन मागितला, तुमच्याकडे पेन नसेल आणि तुम्ही एखाद्याला पेन मागितला तर तो कसा देतो? तो पण काढून देतो. असं बरोबर आहे. आमच्या परभणीत बी असंच आहे. कसं? झाकण काढून, टोपण काढून, टक्कन काढून, आणखीन काय काय शब्द असतील तेवढे. का बरं? ढक्कन काढून. बरं हा ढक्कन. असं का? हे टोपण काढून ढक्कन काढून का? विश्वास नाही. हा ज्याचा पेन आहे, जो देणार आहे त्याला भरोसाच नाही हे माघारी आणि पेन का? सहज स्वभाव झाला माणसाचा. काय पेन घ्यायचा, कोणाचाही सही करायची, टोपण लावायचं आपल्या खिशात, हे माघारी देत. तुम्हाला खरं सांगतो, खोटं नाही. एका बँकेमध्ये एक शिक्षक गेले. शिक्षक त्यांना पगार उचलायचा होता, स्वतःचा पेन नव्हता म्हणून एक जण त्यांनी पेन मागितलं. त्यानं तुम्ही म्हटले तसं टोपण काढून पेन दिला. दिल्याच्या नंतर सही झाली. असा राग आला त्या शिक्षकाला. हो, ते म्हणला का राव? या जगात विश्वासाची गोष्ट राहिली, विश्वासाचा खून झाला म्हणला जगात. अरे बापरे. म्हणलं काऊन? अहो काय झालं म्हणजे काय? मला बिना टोपणाचा पेन दिला. अहो झालं काय? झालं काय म्हणजे
बिना टोपणाचा पेन दिसत असेल का? माझ्यावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता. म्हटले का? 28 वर्ष झाले मला नोकरी करतोय, माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. बिना टोपणाचा पेन दिला, असा राग आला. एक जणांनी विचारलं काय झालं? काय झालं म्हणजे काय? बिना टोपणाचे घरी 32 पेन झालेत म्हणला. हा म्हणजे याला टोपण काढून द्याला तरी यानं हाणलाच. मग आता मला सांगा, कशाला कोण कोणावर विश्वास ठेवलो? जगात विश्वास या करता नाही, विश्वास फार महत्वाचा आहे. आणि म्हणून साधू संतांचे शब्द, त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. काय शब्द आहेत? काया वाचा मने झाला विष्णुदास. आता क्रिया झाली बरं का. कोणती? विष्णुदास झाला, परिणामी कामक्रोध त्याशी बाधित नाही. काया म्हणजे काय? वाचा म्हणजे काय? आणि मन म्हणजे काय? या तिन्हीचं परमात्म्याचं कसं तिन्हीनं दास्यत्व करायचं याचा थोडक्यामध्ये विचार मांडून जातो. तो विचार असा आहे, महाराज म्हणतात कायाचं दास्यत्व म्हणजे एका प्रमाणामध्ये नामदेवराय सांगतात. काया म्हणजे हे शरीर, हा देह, कसं दास्यत्व करायचं? हे संपूर्ण शरीर त्याला अर्पण करायचं, म्हणजे त्याचं दास्यत्व स्वीकारायचं. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भावो. हे कशाचं दास्यत्व आहे? हे शरीरानं केलेलं दास्यत्व आहे. या शरीराचं दास्यत्व आहे. देह जावो अथवा राहो. देवा हे शरीर जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. तुमच्या चरणाच्या जवळ आमचा भाव आहे, बस याच्या पलीकडे आम्हाला काही माहिती नाही. दुसरं दास्यत्व आहे काया वाचा, वाणीचं दास्यत्व आहे. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी, वाणीचं समर्पण आहे. आणि तिसरं समर्पण आहे ते म्हणजे मनाचं, त्याबद्दलही गोड सुंदर प्रमाण आहे. महाराज म्हणतात मन हा मोगरा हर कोणी विश्वरा, मन हा मोगरा हर कोणी ईश्वरा, मन हा
टाळी वाजवायची हो सगळ्यांनी एकदा जोरदार वाजवा टाळी आता हा वा 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 धन्यवाद कशामुळे टाळी वाजवायची माहिती आहे का टाळी वाजली म्हणजे झोप निघून जात असते टाळी वाजवली झोप निघून जाते म्हणून टाळी वाजवली पाहिजे मन हा मुगरा अर्पुणीश्वरा हे मनाचं समर्पण आहे आता लक्षात घ्या काया वाचा म्हणे झाला विष्णुदास परिणामी कामक्रोध त्यासी बाधितेना महाराज हे सगळं लक्षात येतं पण हे सगळे जीवनात कोणाच्या साधू संतांच्या काय न वाचेनं आणि मनानं दास्यत्व कोणी स्वीकारलं परमात्म्याचं संतांनी आपण प्रपंचाचं लक्षात आहे ना हा आणि हे सगळं करत असताना जीवनामध्ये घडत असताना परिणामी म्हणून आपल्याला दुःख आहे आणि साधू संतांना आनंद आहे आता पुन्हा एकदा सांगतो ऐका जीवनामध्ये भगवंताला फक्त एकच मागायचं काय मागायचं देवा जे साधू संतांना कळालं ते आम्हालाही कळालं पाहिजे हे जीवनाचं त्याला वर्म असं म्हटलेलं आहे जीवनाचं काय कळालं पाहिजे वर्म कळालं पाहिजे जीवनाचं सार कळालं पाहिजे लक्षात ठेवा जीवनाचं सार म्हणजे काय सांगतो तुम्हाला ऐका आपण सुंदर ते गीत आहे तुम्ही ऐकलेलं असेल जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सस्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यान सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर कैसे ज्याचे कर्म कैसे फळ देतो ईश्वर हे जीवनाचं काय सार लक्षात ठेवा सार आहे जीवनाचं सार आहे ते सगळ्यांना कळालं पाहिजे सार जीवनात कळालं तर जीवन खरं म्हणता येईल त्याला का जीवनाचं सार का म्हणायचं माहितीये का याचं कारण असं आहे इथं ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो दोघांनाही एकच गती आहे ज्ञानी असो की अज्ञानी गती आहे एक जाण मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. अंत पृथ्वीचा मग आला अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली जर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला फळ मिळणार आहे हे सारे जीवनाचं लक्षात आलं पाहिजे जीवनाचं वर्म कळालं पाहिजे दोन गोष्टी कळाल्या पाहिजे काय कळालं पाहिजे वर्म कळालं पाहिजे वर्म कशाला म्हणतात एखाद्या गोष्टीचं वर्म कळालं की माणूस पुन्हा ती गोष्ट करत नाही ती गोष्ट करायची सोडून देतो त्याला काय म्हणतात वर्म असं म्हटलेलं आहे वर्मासाठी एक प्रमाण आणि एक दृष्टांत काय प्रमाण आहे तुकोबाराने गाथा लिहित असताना अभंगाच्या गाथेच्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात या प्रपंचाचं आम्हाला काय कळालं वर्म कळालं जय जय कर्म धर्म नाशिवंत जय जय कर्म धर्म नाशिवंत जय जय कर्म धर्म नाशिवंत तुकावरी याची कळली आम्हा वर्मा जय जय कर्म धर्म नाशिवंत जय जय कर्म धर्म नाशिवंत जय जय
त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत बाय म्हटलं या प्रपंचाचं आम्हाला काय कळालं वर्म कळालं आणि त्या वर्मासाठी एक दृष्टांत मी नेहमी सांगत असतो आमच्या इकडे बापूसाहेब महाराज वालूरकर म्हणून होऊन गेले ते फार हा दृष्टांत गोड सांगायचे वर्माचा दृष्टांत सांगायचा लक्ष देऊन ऐका आता मला सांगा जावई लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदा सासरवाडीला जाणार जावई लग्न झाल्यावर पहिल्यांदा सासरवाडीला जाणार सगळ्यात जास्त आनंद कोणाला अरे बाप इकडं बी तसंच म्हणलं आमच्या इकडेच का सगळ्यात जास्त आनंद सासूबाईला काय इमानदार माणसं आहे तुमच्या इकडे वा 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 सगळ्यात जास्त आनंद सासूबाईला आणि मग आता जावई लग्न झालं पहिल्यांदा सासरवाडीला निघाले आणि निघाल्याच्या नंतर आनंद सासूबाईला हो रात्रीच फोन झाला कोणाचा लेकीनं फोन केला आई म्हणले काय आमचे ते उद्या यायलेत आमचे ते म्हणजे कोण हा हो बर 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 बाई कधी यायलेत तुमच्याकडे एसटी येते का एसटी गावाला एसटी येते का किती वाजता इकडे येईल हा येत नाही होय हा इकडे येईन हा जावयानं सांगितलं किती वाजता जावई येणार लेकीने सांगितलं आई सकाळी 7 ला येणार आहे किती वाजता 7:45 वाजता येणार बर 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 आणि मग कळाल्याच्या नंतर हो रात्रीच्या वेळेला 11 वाजले होते पप्प्याला 11:15 वाजले होते 11 नाही हा 11:15 वाजता पप्प्याला उठवले त्याच्या आईने पप्प्या उठ ते म्हणला काय म्हटलं सकाळी पाहुणे येणार आहेत किती वाजता येणार आहेत पाहुणे हा पाहुणे किती वाजता 7 वाजता येणार आहेत किती वाजता 7 वाजता 6:45 ला येणार पाहुणे बर 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 मग त्याने सांगितलं त्याच्या आईनं पप्प्या हो पाहुणे आल्याबरोबर जिथं आशीन तिथून मला हाक द्यायची मला कळालं पाहिजे आल्या कोणाला सासूबाईला बर 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 आता त्याच्या दारासमोरच पप्प्यानं सकाळी 8:30 आंघोळ केली आणि पप्प्या दारात येऊन बसला कुठं बसला दारात खुर्ची टाकून बसला आणि बसल्याच्या नंतर पाहुणे तिकडून आले आणि आल्याबरोबर त्यानं त्याचा दाजी पाहितल्या बरोबर आरोळी ठोकली दाग्यावूनच हो बाहेरून अंगणातूनच आई मागच्या घरात होती नाही आवाज गेला पाहिजे आई दाजी आले दाजीत म्हणतात का तुमच्याकडे हा दाजीत म्हणतात दाजी आले जे सासूबाईला कळालं कोण आलं दाजी म्हणजे जावई सिस्टीम आले जावई आले आणि मग जावई आले असं कळल्याबरोबर सासूबाईचा आनंद गगनात मावेना मागच्याच घरातून 20 लिटरची कॅन्ड हातात घेतली सगळ्या गावात चक्कर नागापुरात कशाला दूध हा वा 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 दूध गोळा केलं 20 लिटर दूध गोळा केलं कोणी सासूबाईनं एक थेंब भर त्याच्यात पाणी नाही निक्क तुमच्याकडे काय म्हणतात त्याला निरस का निक्क निक्क मग तुमचं ना आपलं सारखंच आहे जरा 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 हा निक्क दूध गोळा केलं 20 लिटर आणि येता येता छबूबाईचीतली लोखंडाची कढई घेऊन आल्या छबूबाईचीतली लोखंडाची कढई कशाला रे दूध आणलं म्हणल्यावर कढई कशाला घोटायला हो मला वाटलं चहाला म्हणता का काय हो बासुंदी करायची घेऊन आल्या ती कढई घेऊन आल्या घरी आल्याच्या नंतर चुलांगण मांडलं त्याच्यावर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 20 लिटर दूध टाकलं कशात कढईत हा आणि सासूबाई तिथं बासुंदी करायला बसल्या आता इकडं जावई घरात येऊन बसले होते आणि त्या घराची अशी सिस्टीम होती कशी सिस्टीम होती जावई जिथं बसले होते का तिथून हो त्या खिडकीतून बरोबर ती जागा दिसत होती कोणती जिथं सासूबाई बासुंदी करत होते आणि आता हो जावई वाटच बघून होते हा हो आणि जावई वाट बघत असताना 20चा आता 10 झालं होतं किती 10 निम्यावर आलं ते दूध आणि त्याचा असा खरपूस असा वास सुटला कशाचा त्या बासुंदीचा आणि जावयाला वास आल्याबरोबर जावयाच्या मनामध्ये आनंदाचे लाडू फुटत होते वा 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 आपल्याला आज बासुंदी खायला मिळणार जावई बापूला वाटत होतं कधी बासुंदी होती कधी मी आता बासुंदी खातो बस तेवढंच मनामध्ये विचारच करत होते आणि इकडे बासुंदी होण्याच्या बेतामध्ये सासूबाई आतल्या घरात गेल्या कशाला हो मोठाची मोठा संदकातून एक डब्बा काढला तुमच्याकडे काय काय टाकतेत सांगा आता बासुंदीत हा सासूबाईनं डब्बा काढला ओंजळ भर बासुंदीत काय टाकीत नाही तुमच्याकडे साखर शाबाश गोड घासे माणसे बघाय पहिल्या थोपाला साखर म्हणजे हा
बरं साखर टाकला, पुन्हा वंजळ भर काजू, वा वा वा, वंजळ भर काजू टाकले, वंजळ भर बदाम, चाराची गोडंबी, पुन्हा आणखीन काय सांगायचं सांगा, गांजा सोडून काही टाकायला सांगा, काय अडचण नाही. हो हा, सगळं काय टाकलं, केसर टाकला, हो, आणि विलायची टाकली, सगळं टाकलं. बासुंदी आता होण्याच्या बेतामध्ये. आणि नेमकं सासूबाईला झाली होती सर्दी. काय हुशार होते तो तुमच्या इकडचे, वा 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 वा. सासूबाईला झालेली होती सर्दी आणि सगळे हसायलेत. मला माहित झालंय तुम्हाला आता माहिती म्हणून, पण काळजीच करू नका, तरी मी सांगणारच आहे अंगा असं. सासूबाईला झालेली होती सर्दी आणि सर्दी 2 तास त्या चुलांना पुढे बसल्यामुळे ती सर्दी पगळली. आणि पगळली तर पगळली, मोठाची मोठा बतासा बासुंदीतच पगळली. आणि खरं सांगू तुम्हाला, सासूबाईनं बघितलं म्हणल्या माय, आणि कुठं ह्याच्यात हात घाला, आणि कुठं काढा, पळून घेऊन इकडं तिकडं पाहितलं, कोण नाही पाहितलं तर घेतलं बरोबर त्याच्यात कशा बासुंदीत. बस आता खरं सांगू तुम्हाला, कोणीच पाहितलं नाही, नेमकं जावायनं पाहितलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. दगड इटकर धोंडे माती लाकडं काही खायचं म्हणलं, पण बासुंदी खायची. बस जावायनं ठरवलं, सगळा स्वयंपाक तयार झाला आणि गावातल्या प्रतिष्ठित माणसाला बोलवलं. सगळे गावातले प्रतिष्ठित माणसं बोलले, त्याच्यात एकही महाराज नव्हता. जावाई आल्यावर महाराजाला कोणी मिठवाडी ना पटकन, महाराज कशाला. जावाई बसले दोन्ही साईडनं, अशा 10-10 माणसाच्या, गावातल्या प्रतिष्ठित माणसाच्या पंक्ती बसवल्या आणि जावाई समोर बसले. जावायला ताट पाट चौरंग सगळं काही ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना बासुंदी सहित ताटं वाढून आले. नेमकं फक्त जावाई बापूला बासुंदी यायची राहिली होती. कोण आणणार जावाई बापूला बासुंदी? सासूबाई. सासूबाई मागच्या घरामध्ये गेल्या. हो, संदूक उघडा आणि त्याच्यामध्ये सोन्याची वाटी, चांदीचा चमचा काढला, मोठी डिश काढली, त्याच्यामध्ये साईडनं गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या, डिश सजवली, त्याच्यामध्ये ती डिश ठेवली आणि वाटी भर बासुंदी त्याच्यामध्ये सासूबाईनं घेतली. कोणासाठी घेतली? हो, मला वाटलं महाराजाला म्हणता का काय, बरं झालं जावायला म्हणले. हो, आणि जावायला ती वाटीभर बासुंदी घेतली आणि सासूबाई जिथं जावई बापू बसली तर तिथं घेऊन आल्या आणि बासुंदीची वाटी ठेवणार तेवढ्यामध्ये जावई म्हणले, मामी बासुंदी खात ना. म्हणलं वा, म्हणले बासुंदी खात नाही, तुमच्यासाठीच केली. ते म्हणले मी बासुंदी खातच नाही. म्हणले मी गेल्या वर्षी सोडून दिली. आणि मग सोड. सासूबाईच्या लक्षात आलं जावई खोटं बोललेत का. हो, सासूबाईच्या लक्षात आलं. माघारी गेल्या आणि नीट कोणाकड? सासरेबाकड. बघा, तुम्हाला म्हटले होते लग्नात ते तेवढं राहिलेलं 2 तोळे द्यायला पाहिजे होते. किती? 2 तोळे. तुमचं राहिले काय? नाही यायचं झालंय. 2 तोळे राहिलं द्यायला पाहिजे होतं. ते म्हणले काय झालं? बघा तुम्ही दिलं नाही, आता जावई बापू रुसून बुसले, बासुंदी खात नाही. बर बर बर. मग आता काय नाही, मी तुमचं आता अजिबात ऐकणार नाही. ते मला पहिलेच कवा ऐकत होती. नाही म्हणले, पण आता मी तुमचं ऐकणार नाही. मग काय करणार? हातामध्ये 2-2 तोळ्याच्या पाटल्या होत्या. किती? 2-2 प्युअर सोन्याच्या. हो, डागिल नव्हत्या काय ना, प्युअर सोनं. 2-2 तोळ्याच्या पाटल्या होत्या. सासूबाई गेल्या आणि गेल्याच्या नंतर जावई बापूच्या समोर गेल्या. दोन्ही हातातल्या दोन्ही पाटल्या काढल्या आणि जावई बापू किती तोळे राहिलं होतं? 2 तोळे ना, हे 4 तोळे फक्त. म्हणलं मामी काय करायचं? काय नाही, एवढी वाटीभर बासुंदी. ते म्हणलं 4 नाही 10 तोळे दिले तरी बासुंदी खात नाही. हे बी नाही माहिती. हो, आणि मग आता सासूबाईचं ऐकलं नाही. सासूबाई रडत रडत माघारी गेल्या. आता बारी कोणाची? मामाजीची, म्हणजे सासरेबुवा आले आणि सासरेबुवा आल्यावर हुशार होते. आल्याच्या नंतर सासरेबुवानं रामराम घातला. म्हणले रामराम जावई, रामराम. म्हटले कालच मला ठकीनं फोन केला होता. ठकी नाव बरं का बदलायचं? हा, तसं काय नाही, बदलायला हरकत नाही आपल्याला, काय नाही, बरं आहे. हा, ठकीनं मला रात्रीच फोन केला होता, तुम्हाला बुलेट घ्यायची. कोणती गाडी घ्यायची? बुलेट. कितीला येते रे बुलेट? 2 लाख रुपयाला. हा, बस चांगली गोष्ट. हा, ते म्हणले जावई किती कमी पडेल? 10,000 का? 2 लाखाचं नवं कोरं करकरीत बंडल देतो. ते म्हणले मामाजी काय करायचं? काय नाही, एवढी वाटीभर बासुंदी. ते म्हणले मामा 2 लाख नाही 10 लाख
लाख दिले तरी बासुंदी खात नाही म्हणला भाऊ. मामाई माघारी गेली. ते विनायक नाही का, हा विनायकच आहे. विनायक सारखा त्याचा लाडका मेवणा होता, ते बाहेर बसलेला. ते मेवणा आला तन तन करीतच, तन तन करीत आला. दाजी ते म्हणले काय तुम्हाला माझी शपथ आहे. म्हणजे काय बासुंदी खावा लागेल. ते म्हणलं काय म्हणलास तू बासुंदी? तुझ्या सगळं तुझ्या 7 खानदानीची शपथ खातो पण बासुंदी खात. ते लाडकं लढीवाळ नातं बिचार मेवणं ते बी पाठीमागं गेला. मग आता जास्त तुम्हाला बेजार करीत नाही, मी जास्त बेजार होत नाही. हो आता मला खरं खरं सांगा बरं का, लक्ष देऊन ऐका. लग्न झालेला माणूस ज्या वेळेला कोणाचंच ऐकत नाही तेव्हा तिचं ऐकतो. तिचं म्हणजे कोणाचं रे? हे बघा कोणाचं बघा, हे बायकोचं म्हणाले. ते किती बघा ना, ते बायकोचं म्हणाले. इतके हुशार पाहिजेत पापोर. आता तवा लग्न व्हायलेत, नाही तर ते मोठे झाले हुशार नाही. ते आमच्याकडे संस्थेत ज्ञानबा तुकाराम ते तसेच राहिले. इतकं हुशार पाहिजे. हे म्हणाले बायकोचं ऐकते. आणि आता मग हो ती बायको समोरून आली. आणि आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझ्या सगळं बायको कशी बोलती बायको. लांबूनच आल्याच्या नंतर तिने बोलायला सुरुवात केलं. तुमच्या जिभेला काही हाडगीड? अरे ते मला काय झालंय? काय झालं म्हणजे काय? हा काही कळतं का नाही तुम्हाला? अरे पण काय झालं म्हणजे काय? सकाळपासून आई माझी तुमच्यासाठी बेजार आहे. तुमच्यासाठी तिने बासुंदी केली आणि तुम्ही खात नाही म्हणतात. ते तरी कौर काय ऐकून घेणो, त्याला बी कटाळा होता. 11:30 वाजले होते. ते मला काय म्हणलीस? हा बासुंदी म्हणली. बासुंदी खाऊ का तुझ्या मायचा शेंबूड खाऊ? जे सासूबाईनं पदर घेतला आणि जे मागच्या घरात गेल्या तर आणखीन माघारी आल्या. हा जाऊ द्या, तुम्हाला हसू तर ह्या गोष्टीचं येईन. सासूबाई जाऊ द्या माघारी, हसू या गोष्टीचं जास्त येईन. ह्या 2 पंक्ती बसले होते का सगळा गर्दा होतो रे. 10 वाट्या बासुंदी आणि मग शेंबूड जवा कळाला बाबा मोकळं पटांगण धरला असं बाहेर. 10 वाट्या खाली होती. 20 वाट्या बाहेर काढली. काय बासुंदी. आता मला खरं सांगा, तुम्ही सगळेजण हसले. हसले तुम्ही? बासुंदी खाणाराला पण हसू नका, ते आपणच आहोत. हा आता सिद्धांत आहे का? काय सिद्धांत आहे? संत रूपी जावयासोबत आपण सर्वजण या मृत्यू लोकी म्हणजे संसार रूपी सासरवाडीमध्ये आलो. आणि आल्याच्या नंतर त्या पंचविषयाची शेंबडाची बासुंदी त्याचं वर्म संत रूपी जावयाला कळालं होतं, माहिती होतं. म्हणून त्या जावयानं त्या बासुंदीच्या वाटीला बोट लावलं नाही. आणि तुम्ही आम्ही आपल्याला वर्म कळालं नाही, माहिती नव्हतं, म्हणून आपण वाट्या खाल्ली. याला म्हणतात वर्म. विठ्ठल हे वर्म आहे. आणि हे वर्म प्रत्येकाला जीवनात कळावं एवढी ग्रामदेवत भगवान हनुमंत याच्या चरणी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभू यांच्या चरणी विनंती. खऱ्या अर्थानं आपण हा उत्सव करताय, हे वर्म कळालेलंच आहे आपल्याला, म्हणून आपण हा उत्सव करताय. 12वं वर्ष हे सामान्य गोष्ट नाही, लक्षात ठेवा. परंतु हे करत असताना एक गोष्ट तेवढीच महत्वाची, केवढी या जीवनामध्ये हो संतांच्या शब्दावरती विश्वास तो करी स्वामीवरी सता. 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 विश्वास
स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. या प्रमाणाचा अर्थ फार गोड आहे बरं का. महाराज म्हणतात विश्वास असला पाहिजे, पण कोणावर? आता लक्ष देऊ नये का, जगामध्ये आजही अशी मोजकीच मंडळी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवता येईल. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती संत आहेत. संतांची पायी हा माझा विश्वास, म्हणून सर्व भावे दास झालो त्याचा. एक आणि दुसरे विश्वासाचे चरण म्हणजे परमात्म्याचे चरण, भगवंतावरती विश्वास असला पाहिजे का. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे गुरुवरती आपला विश्वास असला पाहिजे. या तिघा जणांवरती आपला विश्वास म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे. लक्षात ठेवा, भगवंतावर विश्वास ठेवला परिणामी सकळ भोगिता होय त्याचे. सगळं काही त्याचं भोगायला मिळतं. अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतील, पण लक्ष देऊन ऐका बरं का. जीवनामध्ये विश्वास आपला एकमेकांचा पुन्हा एकदा मला सांगता येईल एकमेकावर राहिलेला नाही. याचं कारण आहे किती विश्वास आहे आपला. नवऱ्याचा बायकोवर नाही, बायकोचा नवऱ्यावर नाही. सांगू तुम्हाला एक विनोद, तुम्ही नेहमी ऐकला असेल. एक जणाची मंडळी, म्हणजे मंडळी म्हणतात तुमच्याकडे, हा म्हणजे पत्नी त्याची तिच्या माहेराला जाणार होती. कुठं? माहेराला. बरोबर आहे विनायकचं. जावई मांडी घाला. हसायला ते बघा कोणाचं आहे ते. जावई म्हणलं हसायला. काळजीच करू नको बघा, आपल्याला एकही पोरगी नाही. विनायक आहे का? हा काय सांगलं मी तुम्हाला? कीर्तन शाबाश. हा हा हे जावयाचं म्हणाले ते. विश्वास नाही, विश्वास आहे का. हा ते माहेराला निघाली होती. मग गेल्याच्या नंतर तिने जाताना सांगून गेली, खरं सांगा घरीच राहा बरं का. हो, नाही तर दरवाजा उघडा ठेवताना जाताना बोंबलत. त्यानं सांगितलं नाही नाही घरीच राहतो. मग असा विश्वास नाही म्हणून विनायक सारखा बारका पोरगा होता त्याला ठेवलं घरी आणि एकटीच गेली. गेल्याच्या नंतर आता विश्वास नाही. मग घरी पोहोचल्याबरोबर फोन केला, हॅलो कुठे आहेत? म्हणजे घरीच आहे. म्हणजे आता विश्वास कसा येईल? मग घरीच आहेत का? लावा मिक्सर. मिक्सर लावा. त्यानं गेला किचन मध्ये, मिक्सर लावलं, गुंग वाजलं. हा आणि द्या ठेवून फोन. पुन्हा दुपारी फोन, कुठे आहेत? म्हणजे घरीच आहे. लावा मिक्सर. मिक्सर गुंग वाजलं की तिनं फोन ठेवून द्यायचा. आणि 2-3 दिवसानं ती अचानक आली, फोनच केला नाही. अचानक आली तर पप्पा एकटाच घरी. चल तो पप्पा कुठे आहेत? म्हणलं आई पप्पा कुठे गेलेत माहित नाही, पण 3 दिवस झाले मिक्सर घेऊनच हिंडायलेत म्हणला. तात्पर्य काय नाही, विश्वास नाही त्याचा परिणाम आहे. विश्वास ठेवला पाहिजे. विश्वासाशिवाय जीवन पूर्ण होत नाही. आणि प्रत्येकाचा एकमेकावरती विश्वास असला पाहिजे. विश्वास राहण्याकरता प्रत्येकानं एकमेकाला खरं बोललं पाहिजे आणि जीवनामध्ये भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, तर एकमेकावर विश्वास राहील. जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. परमात्म्यावरती विश्वास ठेवा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे करत असताना कसं करायचं, नेमकं विश्वास राहण्यासाठी काय केलं पाहिजे मी तुम्हाला म्हणायचे करार निर्माणा तुका म्हणायचे करार निर्माणा करारे निर्माण तुका म्हणायचे
विश्वासित करी स्वामी वरिसता विश्वासित करी स्वामी वरिसता सकळ भागता होय त्याचे सकळ भागता होय
एकदा हात वर करा, काही वाजू नका, नुसता हात वर करा. केले सगळ्यांनी? सरळ 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 एकदम सरळ. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी टाळी आमची जोरदार वाजारी. हा टाळ माईक मध्ये वाजव. हा टाळी. जय हो. जगद्गुरु तुकोबरा या चरणामध्ये अत्यंत महत्वाचा गोड उपदेश करतात. बाबा रे, जीवनामध्ये या नरदेहाला प्राप्त झाल्याच्या नंतर चित्त निर्मळ केलं पाहिजे. याचं कारण आहे, निर्मळ झालेल्या चित्तामध्ये भगवान परमात्मा येऊन राहतात. म्हणून तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे, विश्वासी तो करी स्वामी भरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. ऐका ऐका 2 मिनिटं, आता 2 मिनिटं ऐका. महाराज, हा चित्त निर्मळ होण्याकरता आणि विश्वास राहण्याकरता काय केलं पाहिजे? जवळचं सोपं साधन सांगतो. सगळ्यांनी भजन केलं पाहिजे. भजनानं चित्त निर्मळ होत असतं आणि विश्वास राहत असतो. पण आता ऐका, भजन होणार पण वेगवेगळं होणार. तुम्ही म्हणता ना असं कसं? महिला मंडळीचं गोड स्वरात, पेटीच्या तालात स्वरात होणार महिला मंडळीचं, आणि आपलं नंतर मग भोंगे आपलं, हे नंतर आपलं दमन, नंतर आपलं भजन पुरुष मंडळीचं होईल. आता हा महिला मंडळीचं पहिलं भजन. महिला मंडळी तुम्ही पुढं म्हणता का मी पुढं म्हणू? मी पुढं म्हणतो, तुम्ही पाठीमागं म्हणा. सोपं भजन म्हणतो आता. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. टाळी टाळी. हा नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. जोरात. हा नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, मागच्या बाया म्हणत नाही. मागच्या म्हणजे माय कोणी आणला घे मुद्दा. पण ऐका बरं का, महिला मंडळीचं खरंच भजन छान होता. सुंदर स्वरामध्ये तालामध्ये भजन यांनी केलं. आणि आता आपली बारी. बस हे म्हणले बाप्पा कशाला आपल्याकडं, हो सगळे फाटलेले साऊंड. पण तरी एकदा सगळ्यांनी मिळून भजन करायचंय. याचं कारण भजनाशिवाय अंतकरण पवित्र होत नाही, निर्मळ होत नाही, म्हणून भजन करायचं. एकदा सगळ्यांनी हात वर करा, माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं. आता महिला मंडळी पुरुष मंडळी दोन्ही सोबत. हा सगळ्यांनी भजन म्हणायचं टाळी वाजवून. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
सुंदर भजन म्हटलं. भजन म्हटलं की अंतकरण पवित्र होत असतं, निर्मळ होत असतं, म्हणून भजन करायचं आहे. आता लक्ष देऊन ऐका, शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. महाराज हे चित्त मलिन तरी झालंय कशानं? निर्मळ करायचं म्हणजे कशानं भरलं ते तर कळालं पाहिजे. विचारसागरामध्ये याला अंतकरणाचे 3 दोष सांगितले. काय? मल, विक्षेप आणि आवरण, अशा 3 पद्धतीनं चित्त मलिन झालं. निर्मळ करायचंय महाराज, काय केलं पाहिजे? परमात्म्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा. हे नाही तर अत्यंत सोपं उदाहरण म्हणजे गुरुदेव स्वामीजी सांगत असतात, चित्त निर्मळ करायचंय ना, एक काम करा. काय करा? सोपं करा, आई वडिलाची सेवा करा. वाह, टाळी वाजवा. आई वडिलाची सेवा करायची. आई वडिलाच्या सेवेने अंतःकरण निर्मळ होतं. तुम्हाला सांगू, अंतःकरण निर्मळ झालं याचं प्रामाण्य काय? काय प्रमाण हेच आहे. अंतःकरण निर्मळ झालं की परमात्मा येऊन राहतो, म्हणजे समजायचं अंतःकरण निर्मळ झालं. आता परमात्मा येऊन राहतो म्हणजे आई वडिलाची सेवा केल्यामुळे परमात्मा येऊन कुठं राहिला? तुम्हाला माहिती आहे ना, जगाचे मालक पंढरपुरामध्ये कटेवर हात आणि विटेवर उभे आहेत. कशासाठी? पंडलिकाची आई वडिलाची सेवा चालू आहे म्हणूनच उभे आहेत ना. म्हणजे आई वडिलाची सेवा केली की अंतःकरण निर्मळ होत असतं. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, माझ्या तरुण मंडळीला सगळ्यांना, आई वडिलाची अवश्य सेवा करा. जीवनामध्ये तुमचं अंतःकरण निर्मळ होईल आणि परिणामी परमात्मा अंतःकरणात येऊन राहतील. या करताय खूप अट्टहास करायची गरज नाही. घरी आपल्या देव आहेत, त्या देवांची सेवा केली पाहिजे आणि परिणामी परमात्मा अंतःकरणात येऊन राहतील. प्रत्येकाच्या अंतःकरणात येऊन राहावेत. या करता अतिशय छोटं एक गीत एवढं म्हणतो आणि आता थांबतो महाराज. बरोबर आहे का नाही? 12 आपले वाजलेच. हो, नाहीतर हे म्हणायचे पुन्हा, महाराज जाऊ द्या की घरी. त्याच्या अगोदर आपलं उरकलेलं बरं. काय म्हटलंय माहितीये का? भगवान हनुमंतरायाचं अंतःकरणामध्ये परमात्म्याला दाखवलं, हे तर आपल्याला माहिती आहे. 2 जगामध्ये एक संत आणि एक भक्त असे होऊन गेले. मामाश्री काय काय केलं त्यांनी जीवनामध्ये? अंतःकरण पवित्र झालं होतं. हनुमंतरायानं छाती विदीर्ण केली, संपूर्ण रामपंचायतन दाखवलं. श्री संत सावता महाराजांनी छाती विदीर्ण केली आणि परमात्म्याला अंतरामध्ये बसवलं. का? अंतःकरण निर्मळ झालेलं होतं. आणि हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये आपण नेहमी ऐकतो. माझ्या सगळ्या तरुण मित्र मंडळीला माझी विनंती आहे, माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणा. आता हे शेवटचं, याच्यानंतर काही म्हणणार नाही. काय व्यक्त केली हनुमंतरायानं? वेळ. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में।
गुरुदेवांच्या चरणी अर्पण आहे. उपस्थित सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणी अर्पण. आणि जाता जाता सांगण्याचा विषय असा आहे, फार सुंदर हा उत्सव या ठिकाणी तपपूर्ती सोहळ्याचं चालू आहे. आणि विशेष म्हणजे या तपपूर्ती सोहळ्यामध्ये आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय कथाव्यास श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य रामायणाचार्य संतोषजी महाराज पवार यांची सुंदर यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात. खूप भाग्यवान मंडळी आपण या ठिकाणी आहोत. महाराजांची कथा अत्यंत मधुर कथा आहे. आमच्याकडे नेहमी महाराजांच्या कथा होत असतात आणि इकडेही महाराजांची कथा आपल्याकडे सुंदर होते, रामकथा होते. सोबत असणारे आमचे निळकंठ भाऊ आणि सगळीच मंडळी फार अतिशय प्रेमळ मंडळी आहेत. सुंदर कथा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायणही या ठिकाणी सुंदर होतं. मी मगाशी दर्शनाला जात असताना आम्ही बघितलं की त्या सगळ्या मंदिराच्या कडेनं सगळ्या ज्ञानेश्वरी ठेवलेल्या आहेत. हां, सुंदर असं पारायण चालू. किती जण पारायणाला बसलेत? हात वर करा. 1 2 हां, हो 15 मुलं आणि 20 म्हणजे मुलं कमीच आहेत पारायणाला बसा पुरं. मोठं अवघड व्हायलंय. मुली याच्यामुळे हुशार व्हायल्यात, पुढं चालल्यात. हां, काल परवा आमच्या इथं एका मुलीला 99.99% मार्क पडले. किती? त्या पॉईंटमधला 1% कमी पडला म्हणून ती रडू लागली. तर तिला मी सांगायला गेलो, म्हणलं ताई यार तू रडायला काय झालं तुला? ऐका पूर्व कशासाठी सांगतोय. हां, तिला म्हणलं ताई अरे तुला रडायला काय झालं? तिने सांगितलं महाराज माझा पॉईंट 1 कस काय झाला. अरे म्हणलं 99.99% मार्क पडले, तुला रडायला काय झालं? पेढे वाट, आनंदी राहा. ती म्हणली महाराज 1 पॉईंट माझा गेलाच कसा, मला 100ला 100% पाहिजे होते. मी म्हणलं ताई इतकं रडू नको, एवढ्या मार्कात 4-5 पोरं पास झाले असते. एवढं दुःख काय मानू नको ताई, लक्षात ठेवा. महत्वाचं सांगायचं एवढं, सगळ्यांनी आवर्जून ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. हां, जीवनामध्ये हे फार महत्वाचं आहे. ज्ञानोबरांची कृपा तुमच्यावर होईल आणि आपलं जीवन सफल होईल. याकरता सगळ्यांनी ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. बहुसंख्येनं ज्ञानेश्वरी पारायण, तुकोबारांची पंचमवेद गाथेचं भजन, भगवान मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभू यांची कथा, तदनंतर हरिपाठ. हरिपाठाला सगळे उपस्थित राहत असतील. मस्तपैकी उड्या मारून हरिपाठ होत असेल, आहे की नाही? नाचून हरिपाठ होतोय, आनंद आहे. हरिपाठ, हरिकीर्तन, हरिभोजन, हरिजागर आणि तदनंतर काकडा आरती, असा सगळ्यांनी या 8 दिवसामध्ये भरभरून लाभ घ्यायचा, भरभरून आनंद जमा करायचा आहे. याचं कारण आहे पुन्हा वर्षभर आपल्याला सप्ताह, एकच सप्ताह असेल पुढे गावात. अरे बाप, मला माहीतच नाही तुमचे इथं 5 सप्ते आहेत म्हणून. कमाले राव, तुमची 5 सप्ते तर इतकं तुमचा सगळ्याचा आनंद आहे आणि उत्साह आहे. खरं तुम्हाला मानलं पाहिजे. एकदा सगळ्यासाठी टाळी वाजवा. अतिशय प्रेमानं, उल्हासानं, हर्षानं, तन मन धनानं आपण या सप्ताहाला सहकार्य करताय. असा सप्ताह चालला पाहिजे. 12 वर्ष झालेत, 1 तप झालंय. माझं असं म्हणणं आहे, हे 1 तप आणि आणखीन पुढचे 3 तप व्हावेत, म्हणजे 36 वर्ष तुमचा हा कार्यक्रम तुमच्याच पाहण्यात चालावा. आणि अतिशय आनंद आहे. म्हणून सगळ्यांच्या समोर जे तुकोबारांचा अभंग घेतला, चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानोबा तुकोबाराय गुरुरे स्वामीजींनी जशी बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. उपस्थित सर्वांचे खूप खूप धन्यवाद. महिला मंडळी, पुरुष मंडळी, बालवर्ग, पुरुष वर्ग आणि गायक, वादक या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपण सेवा गोड करून घेतली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण आहे. चाल म्हणायची का? नाही. सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करा. मला या ठिकाणी ज्यानं निमंत्रित दिलं ते आमचे आदरणीय दिगंबर पाटील. हां, दिगंबर बापू यांनी नेहमी फोनवर संपर्क केले. दिगंबर बापू, मला काय कळलं नाही तुम्ही कुठं माझी सेवा ऐकली होती, घेतलं कसं? युट्यूबवर ऐकली होती का? अरे बा, एकच कीर्तन आहे तेवढंच माझं युट्यूबला. पण आहे का? आनंद आहे. दिगंबर बापूंच्या या संपर्कातून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग आहे. अतिशय प्रेमळ मंडळी तिथली. मी आल्या फार त्रासून आलो होतो, कंटाळून आलो होतो. आल्या म्हटली पहिले जेवण करा. त्याच्याबद्दल सगळ्या तुमच्या गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. आल्या तुम्ही आम्हाला जीव घातलं आणि अतिशय प्रेमानं या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय. आजचा 3रा दिवस होता ना. उद्यापासूनचे राहिलेल्या कुठल्याच कार्यक्रमाला चुकू नका. भरभरून या कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्या. संपली आपली सेवा. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय.
बोलले करो विठ्ठल